हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया आज आपल्याला एनर्जीज काय मिळतात, कार्ड्स काय मिळतात आपल्याला आज. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर रीडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर जी कोणती नेगेटिव्ह एनर्जी तुमच्या अराउंड आहे किंवा येण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्या ओरामध्ये, ती दूर निघून जावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. रिसीव दिस हिलिंग, क्लेम इट. ह्या एनर्जीला तुम्हाला स्वीकारायचं आहे. लाईक करा, कमेंट करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर लेट्स सी, पाहूया आपल्याला कार्ड्स काय मिळतात आज. डिवाइन प्लीज गाइड मी अबाउट एनर्जीज. ओके, आई तुळजा भवानीची एनर्जी आलेली आहे. असू शकतं जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तिकडच्या साईडचे आहेत, तुळजा भवानी त्या साईडचे आहेत. असू शकतं सध्याची ऊर्जा जी काय आहे. ओके, बॉटमची एनर्जी आहे. ओके ओके, ठीक आहे. तर आपल्याला इथे दिसतंय की आई तुळजा भवानीची ऊर्जा आहे. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे आई तुळजा भवानीचेच भक्त आहेत आणि त्यांची कुलदेवता आहे ती. सो त्यांच्याशीच निगडीत ही रिडिंग आहे आणि बहुतेक तिकडच्याच लोकांना ही रिडिंग भेटेल किंवा त्यांच्यासाठीच मोस्टली ही आहे. किंवा जे कोणी आई तुळजा भवानीचे भक्त आहेत तर त्यांच्यासाठी आई तुम्हाला साक्षात येते, काही ना काहीतरी गायडन्स देत आहे किंवा तुम्ही मनोमन त्यांची प्रार्थना करत आहात किंवा भविष्यामध्ये तुम्ही त्यांच्याशी कनेक्टेड होत आहात, त्यामुळे तुम्हाला ही रिडिंग मिळालेली आहे. निश्चितच येथे दिसून येत आहे काहीतरी अशी सिच्युएशन आहे ज्यामध्ये तुम्ही स्टक फील करत आहात. काहीतरी असं घडून गेलेलं आहे की ज्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे की हे धरावं का सोडावं का काय करावं. म्हणजे दोन प्रकारच्या अवस्था येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं तुम्ही कोणाशी तरी खूप जास्त कनेक्टेड आहात, कनेक्शनमध्ये आहात किंवा अशी कुठली तरी एखादी परिस्थिती आहे, जॉबच्या संदर्भात आहे, करिअरच्या संदर्भात आहे, तेथेही तुम्ही विचार करत आहात हे ठेवावं का न ठेवावं, सोडून द्यावं, काय करावं, नेमकं कोणता मार्ग पकडावा. असू शकतं दोन्हीमध्ये कन्फ्युजन आहे आणि त्याच्यामुळेच येथे आपल्याला ऊर्जा ज्या आहेत त्या थोड्याशा नकारात्मक दिसून येत आहे, नेगेटिव्ह दिसून येत आहे. असू शकतं काहीतरी अशी घटना घडून गेलेली आहे, असं काहीतरी झालेलं आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असू शकतं, तुमच्या रिलेशनशिपमध्ये असू शकतं. काहीतरी ऊर्जा ज्या आहेत त्या येथे इंडिकेट होत आहे. मे बी असू शकतं मोठा भांडणं, वादविवाद किंवा असं काहीतरी झालेलं असण्याची शक्यता आहे. बिकॉज ऑफ दिस कार्ड 5 ऑफ वॉन्ड्स आपल्याला इंडिकेट करतायत की मे बी असू शकतं की तुमच्या घरामध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये अशी काहीतरी परिस्थिती झालेली आहे की त्यामध्ये वादविवाद झालेले आहेत, भांडणं झालेली आहेत. असू शकतं घरातील आहे, कार्यक्षेत्रामधील आहे, सोशल तुमचं जे काही सर्कल आहे त्यामध्ये आहे. एक उदासीनताही आपल्याला दिसून येत आहे आणि त्याचा संतापही येथे दिसून येत आहे. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी सध्या एकटं जाण्याचा निर्णय घेत आहेत. काहीतरी जे आहे त्यांना आता असं वाटत आहे की ह्या द्विधा मनस्थितीमध्ये जास्त दिवस राहायचंच नाही आहे, ह्या अशा परिस्थितीमध्ये जास्त दिवस राहायचंच नाही आहे. तर आपल्याला एकटं राहायचं आहे किंवा एकट्याने आपल्याला पुढील जीवन जगायचं आहे. या संदर्भात काही ना काहीतरी एनर्जीज आहे. कोणीतरी असाही विचार करत आहे की मे बी असू शकतं सध्या जे काही त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आहे किंवा कार्यक्षेत्रामध्ये आहे तर इथे मे बी इतर जी काही परिस्थिती आहे अराउंडची ती त्यांना खूप जास्त त्रासदायक ठरत आहे. खूप जास्त लोड आहे, ओव्हरलोड आहे आणि कोणाचं सहकार्यही नाही आहे त्यामध्ये, असंही येथे दिसून येत आहे. सो असंही विचार येत आहे की आपल्यासाठी जर कोणी नाहीच आहे तर मग आपण पुढील मार्ग एकट्याने चालावा का, याही संदर्भामधील ऊर्जा आहेत. आणि वेळोवेळी तुम्ही निर्णय घेता, तुमच्या निर्णयांवरती तुम्ही ठाम असता, अशी ही ऊर्जा येथे आहे. असू शकतं काहीतरी तुम्ही निर्णय घेत आहात, पुढे जाण्याच्या विचारामध्ये आहात. सो ही ऊर्जा येथे दिसून येत आहे. परंतु एकट्याने पुढे जाण्याचा विचार तुम्ही सध्या करत आहात आणि त्याच कन्फ्युजनमध्ये येथे तुम्ही आहात, असंही येथे दिसून येत आहे. घरामध्ये येथे वादविवाद, भांडणं किंवा कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा झालेले असण्याची शक्यता येथे 100% आहे. बिकॉज ऑफ दिस टॉवर मुवमेंट असा काहीतरी मोठा घटनाक्रम घडून गेलेला आहे. किंवा असू शकतं तुमच्या जे लव्ह रिलेशनशिप आहे, मॅरिड आहात तुम्ही कोणाशी सोबत तरी, तर येथे दिसून येत आहे मे बी काहीतरी कारणामुळे मोठा वाद झालेला आहे, मोठे भांडणं झालेले आहेत किंवा होऊन गेलेले असण्याची शक्यता येथे आहे.
तर असू शकतं तुमच्या बाबतीमध्ये कोणीतरी खूप जास्त विचारही करत आहे. इतर लोकही तुमच्या जीवनामध्ये सध्या काय चाललेलं आहे त्या संदर्भात गॉसिपिंग करत आहेत, बोलत आहेत, अशी ही ऊर्जा इथे दिसून येत आहे. सो हा जो कोणी व्हिडिओ पाहत आहे मे बी मॅरिड असणार आहे, त्यांच्या पार्टनरसोबत इन आणि यंगची ऊर्जा आहे किंवा ट्विन फ्लेम कनेक्शनमध्ये असण्याची शक्यता आहे किंवा सोलमेट कनेक्शनमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे, कारण की बॉटमची ऊर्जा आपल्याला लवर्सची आलेली आहे. तर असू शकतं तुम्ही तुमच्या रिअल पार्टनरशी डील करत आहात. तुम्ही तुमच्या सध्या जे कोणी पार्टनर आहेत ते तुमचे ट्रू सोल पार्टनर असण्याची शक्यता आहे किंवा मॅरेज असण्याची शक्यता आहे, त्यांच्यासोबत तुमचं वैवाहिक नातं आहे. किंवा तर असू शकतं सध्या तुम्ही शिवशक्तीशी रिलेटेड काही कंटेंट पाहत आहात, काही व्हिडिओज तुमच्यासमोर येत आहे, काही असे तुम्हाला स्वप्नामध्ये दिसत आहे, काहींना साप दिसत आहे, काहींना कुंडलिनी शक्ती आवेकन होत आहे असं दिसत आहे, काहींना इन आणि अँगचं सिम्बॉल दिसत आहे, काहींना ब्लॅक अँड व्हाईट डॉट एकत्र आहे असंही काहीतरी दिसत आहे. तर ह्याही ऊर्जा येथे दिसून येत आहे. तर नक्कीच येथे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे मे बी कुठेतरी जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, कुठेतरी ट्रॅव्हलिंग करण्याच्या तयारीमध्ये आहेत किंवा असंच काहीतरी त्यांच्या जीवनामध्ये सध्या घडत आहे की त्यांच्या ज्या काही ऊर्जा आहेत त्या काहींच्या बाबतीमध्ये डिसबॅलन्सही असतील किंवा काहींच्या ऊर्जा ज्या आहेत त्या एकत्रित होण्याच्या मार्गावरती येथे दिसून येत आहे. तर येथे एक असंही दिसतंय की तुम्ही एकट्याने जाण्याचा विचार तर केलेला आहे, परंतु एक भविष्यामध्ये काय होईल, सगळं काही चांगलं होईल का नाही याच्याही संदर्भामध्ये सध्या तुमच्या ऊर्जा आहेत, याच्याही संदर्भामध्ये तुम्ही विचार करताना इथे दिसून येत आहात. तर असू शकतं काही ज्या गोष्टींचं प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग तुम्ही प्लॅनिंग करत आहात भविष्याच्या संदर्भामध्ये, परंतु कन्फ्युजनही त्यामध्ये भरपूर जास्त इथे आपल्याला दिसून येत आहे. सो डिवाईनला सपोर्ट मागत आहात सध्याच्या स्थितीमध्ये. तुम्ही काही ना काहीतरी डिवाईनला सपोर्ट मागत आहात, प्रार्थना करत आहात की नेमकं आम्हाला तुम्ही मार्ग दाखवा, आम्ही पुढे काय करावं. तर त्या संदर्भामध्ये ह्या ऊर्जा आहेत. असू शकतं तुमच्या जीवनामध्ये काही आर्थिक अडचणी आहेत आणि त्या अकॉर्डिंग काही ऑफर येण्याची तुम्ही वाट पाहत आहात. वेटिंग पिरियडमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे. काहीतरी जे आहे तुमचं सध्या ध्यानधारणा मेडिटेशन याच्याकडे रुझान वाढलेलं आहे किंवा तुमचं लक्ष तिकडं वाढलेलं असण्याची येथे शक्यता आपल्याला दिसून येत आहे. लेट्स सी, पाहूया हे तुमच्या जीवनामध्ये हे सध्या जे काही सुरू आहे त्या संदर्भात काही एनर्जीज घेऊया आपण. तर नक्कीच येथे हेही दिसून येत आहे की इनर कॉन्फ्लिक्ट आहे. काहीतरी जे आहे तुमचं अंतर्युद्ध मनाशी सुरू आहे. काहीतरी जे आहे ते तुम्हाला धरायचंही आहे किंवा सोडायचं आहे, ह्या संदर्भामध्ये कन्फ्युजन सध्या सुरू आहे. मे बी असू शकतं कोणीतरी जे आहे तुमच्याशी माइंड गेम्स खेळत आहे. कोणीतरी जे आहे पर्सन तुमच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी रुमर्स पसरवत आहे, अफवा पसरवत आहे, काही ना काहीतरी माइंड गेम्स खेळले जात आहे. तुम्हाला तुमचे जी काही ऊर्जा आहे ते निगेटिव्हिटीकडे कशी जाईल याचा कोणीतरी खूप जास्त प्रयत्न करत आहे. असू शकतं ते तुमचे शत्रू आहेत किंवा ते तुमचे दुश्मन असण्याची शक्यता आहे. आणि सध्या तुम्हाला हे सगळं कॉम्प्लिकेटेड वाटत आहे. कदाचित तुमच्या ऊर्जा ह्या आहेत की हे जे काही दिसतंय ते त्यापेक्षा खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे, खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आहे. दिसतंय तितकं साधं सरळ हे चाललेलं नाही आहे, ह्याची जाणीव तुम्हाला तुमच्या मनामध्ये सतत होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत तुम्ही कमेंट करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करा. ओके, तर असू शकतं काही मिसअंडरस्टँडिंगही आहे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. असू शकतं काही मिसअंडरस्टँडिंग आहे, क्लिअरिंग अप मिसअंडरस्टँडिंग थ्रू कम्युनिकेशन. असू शकतं कम्युनिकेशन बंद आहे त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग आहे, गैरसमज येथे वाढलेले असण्याची शक्यता आहे. कोणाशी तरी तुमचं बोलणं व्यवस्थित होत नाही आहे. अनस्पोकन डिझायर्स आहेत. ओके, तर असू शकतं कोणाची तरी तुमच्या बाबतीमध्ये अनस्पोकन डिझायर्स आहेत. तुमच्याकडून त्यांना काहीतरी हवं आहे किंवा तुम्ही त्यांना भरपूर दिलेलं आहे तरीसुद्धा अजूनही त्यांना तुमच्याकडून काही ना काहीतरी पाहिजेच आहे, काही ना काहीतरी हवं आहे त्यांना. सो याही संदर्भातल्या ऊर्जा आहे तुमच्या अराउंड तुमच्या पर्सनच्या संदर्भात आहे, कारण की येथे इमोशन्स आपल्याला इथे इंडिकेट होत आहे. तुमचे जे कोणी पर्सन आहेत मे बी असू शकते ते तुमच्यावरती फायनान्शियली डिपेंडेंट आहेत, पैशांची तुम्ही त्यांना पूर्ती केलेली आहे किंवा असं काहीतरी इमोशनली ते तुमच्यावरती डिपेंडेंट आहेत असंही येथे दिसून येत आहे. सो काहीतरी अनस्पोकन डिझायर आहे जे त्यांनी तुम्हाला सांगितलेले नाही आहे. सो प्रोटेक्ट युअर हार्ट. असू शकतं काही ना काहीतरी डिवाईन तुम्हाला इथे तुमच्या हार्ट चक्राशी संबंधित काही गोष्टी प्रोटेक्ट करण्यासाठी सांगत आहे. असू शकतं काही ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्या मनाला लागू शकतात किंवा लागलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा हार्ट चक्रा जो आहे, तुमचं हृदय जे आहे ते प्रोटेक्ट करण्यासाठी येथे डिवाईन सांगत आहे. बघा खूप जास्त स्ट्रेस घेतल्याच्या नंतर सुद्धा एक ताण येतो हृदयावरती
आणि आपण तर पाहतो आजकाल किती जास्त लहान लहान वयामध्ये सुद्धा हार्ट अटॅक्स येतात, काही ना खूप जास्त काय काय होतं, त्यांचा बायपास सर्जरी होते, अमुक होतं तमुक होतं, खूप त्रास असतो. तर इथे डिवाइन गाईड करत आहे की प्रोटेक्ट युअर हार्ट, म्हणजे हार्टच्या संदर्भात तुम्हाला काळजी घेण्यासाठी इथे डिवाइन गाईड करत आहे. तर लेट्स सी, पाहूया हे सगळं का तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. रिलीज एक्सपेक्टेशन, तर काहीतरी असं आहे जे अपेक्षा ठेवलेल्या आहेत तुम्ही कोणावरती तरी खूप जास्त, आणि त्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाही आहेत, त्यामुळे सुद्धा एन्झायटी डिप्रेशन असण्याची शक्यता आहे. सो इथे डिवाइन गाईड यू रिलीज एक्सपेक्टेशन, म्हणजे अपेक्षा ज्या आहेत जे दुसऱ्यावरती तुम्ही ठेवलेल्या आहेत, तुमच्या पार्टनरवरती ठेवलेल्या आहेत, किंवा इतर लोकांकडून ज्या तुम्ही अपेक्षा ठेवता की यांनी आपल्याशी असं वागलं पाहिजे, किंवा यांनी आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे, आपल्याला समजून घेतलं पाहिजे. सो असू शकतं काही अपेक्षा आहेत तुमच्या त्यांच्याकडून. सो रिलीज दॅट. समवन इज अबाउट टू रिव्हील एव्हरीथिंग, नो होल्ड बॅरर, तर असू शकतं कोणीतरी जे आहे जे खऱ्या गोष्टी आहेत ते तुमच्या बाबतीमध्ये येथे शेअर करणार आहे. लवकरच काही गोष्टींना तुम्हाला आता सामोरे जावं लागणार आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला शेअर करणार आहे कोणीतरी, किंवा तुम्ही कोणाला तरी काहीतरी जे आहे शेअर करणार आहात, काहीतरी जे आहे ते तुम्ही त्यांना सांगणार आहात. द रिअल स्टोरी, तर आता खरी स्टोरी जी आहे ती तुमच्या समोर येणार आहे. असू शकतं इतक्या दिवस ओके, तर नक्कीच येते आपल्याला जे काही हे कार्ड मिळालेलं आहे की मे बी मिसअंडरस्टँडिंगमुळे काही गोष्टी तुमच्या समोर आलेल्या आहेत. सो आता खरी स्टोरी तुमच्या पुढं येत आहे. इतक्या दिवस जे काही तुम्हाला माहिती होतं ते सगळं एक गैरसमज होता, असंही असण्याची शक्यता येथे आहे. असू शकतं चुकीच्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवून काही गोष्टींना तुम्ही गृहीत धरलेला आहे. कदाचित असू शकतं हे तुमच्या रिलेशनशिपच्या संदर्भात आहे, किंवा असंही तुम्हाला वाटत आहे की इतर लोक जे आहेत ते तुमच्याशी वेगळं वागतायत, परंतु एक्झॅक्ट कारण तुम्हाला माहिती नव्हतं. तर लवकरच ते कारण तुमच्यासमोर येताना इथे दिसून येत आहे. सो जे काही खरं आहे, खरी गोष्ट आहे ती तुमच्यासमोर येताना आपल्याला इथे दिसून येईल, लवकरच येईल. तर रिअल काय आहे ते आपल्याला येथे दिसून, ओके, तर मला वाटतच होतं असं काहीतरी असणार आहे, कारण की इथे दिसून येत आहे ऊर्जा जी आहे थर्ड पार्टीच्या संदर्भात आहे. सो तुमच्या रिलेशनशिपमध्ये इथे थर्ड पार्टी कनेक्शन आहे 100%. तर जे कोणी ह्या व्हिडिओवरती आहेत नक्कीच ते इथे त्यांच्या थर्ड पार्टीमुळे ते कन्फ्युजनमध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, किंवा असं काहीतरी आहे की त्यांना आता काहीतरी कळालेलं आहे त्यांच्या संदर्भात. सो त्यामुळे सुद्धा इथे एक निगेटिव्हिटी तुमच्या नात्यामध्ये आलेली आहे. असू शकतं इतके दिवस तुम्हाला माहिती होतं, परंतु आता ज्या काही गोष्टी रिव्हील होत आहेत तुमच्या पुढे, तर त्यामुळे तुमचा कदाचित असू शकतो तुमच्या नात्यांवरून विश्वास उडालेला आहे, तुमच्या कनेक्शनवरून विश्वास उडालेला आहे. तर याही संदर्भात ह्या ऊर्जा आहेत. ओके, 100% इथे शिवशक्तीच्या जर्नीतील जे गुण आहेत त्यांच्यासाठी खूप स्पेसिफिक मेसेज आहे की इतरही कनेक्शनच्या संदर्भात आहे, सोलमेट कनेक्शनच्या संदर्भात आहे, की तुमचे पार्टनर मे बी नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये असतील, दूर असतील, आणि काही तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील त्यांच्या संदर्भामध्ये. तर त्यामुळे येथे काही ना काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेली आपल्याला येथे दिसून येत आहे. कारण की 7 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड हेही इंडिकेट करते की तुमचे जे काही विचार आहेत ते मागच्या गोष्टींना धरून खूप जास्त आहेत, खूप जास्त मागील ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही विचार करत आहात. रियालिटी तुम्ही पाहत नाही आहात, कारण की रिअल स्टोरी अजून तुमच्यासमोर आलेली नाही आहे. तर ती रिअल स्टोरी तुमच्या समोर येणार आहे. रिअल स्टोरी काय असणार आहे ते आपण पाहणार आहोत रीडिंगमध्ये पुढे. तर ॲब्सोल्युटली इथे थर्ड पार्टी आहे, आणि त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटत आहे की तुमचे पार्टनर इज व्हेरी हॅपी विथ युअर थर्ड पार्टी, अँड दे आर डुईंग व्हेरी सेलिब्रेटिंग देअर लाईफ. तर सेलिब्रेट करत आहे, खूप खुश आहेत, अशाही ऊर्जा तुम्हाला दिसून येत आहे. आणि त्यामुळे इथे कुठेतरी नेगेटिव्हिटी असण्याची शक्यता येते आहे, आणि तुमच्या जीवनामध्ये एक दुःखद परिस्थिती असू शकते, निर्माण झालेली आहे. देन आपण पाहतोय ओके, तर हे असू शकतं थर्ड पार्टी त्यांच्यासोबत काही डिझायर्स पूर्ण करण्यासाठी आहे तुमच्या पर्सनलाच. त्यांनी त्यामुळेच येथे म्हणजे काय म्हणतो आपण ते मिळवलेलं आहे, किंवा त्यांच्या पाठीमागं लागलेले आहेत, असंही असू शकतं. काहींच्या संदर्भामध्ये थर्ड पार्टी फक्त पर्सनच नसतील तर त्यांचं कामही असू शकतं, खूप बिझी असू शकतात, तर त्यामुळे तुम्हाला वेळ देता येत नाही, आणि त्यामुळे घरात भांडणं होत आहेत. तर असंही असू शकतं. म्हणजे 50-50 काहीही असू शकतं. मे बी कोणी पर्सन असू शकतं, किंवा खूप अतिरिक्त कामाचा बोजा असल्यामुळे सुद्धा तुमच्या नात्याला इथे योग्य तो न्याय तुम्हाला मिळालेला दिसून येत नाही आहे. सो लेट्स सी, पाहूया. तर येथे जे काही दिसून येते मे बी असू शकतं तुमचे पर्सन तुमच्यासोबत काही ना काहीतरी नो कम्युनिकेशन सिच्युएशनमध्ये आहेत, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत, अँड गेले 1 वर्ष ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या जीवनामध्ये सुरू आहेत.
तुम्हाला रिअल कारण आत्तापर्यंत माहिती नव्हतं. अँड येथे जे काही दिसत आहे तुमच्या बाबतीमध्ये डिवाईन न्याय करेल. सो सध्या जे काही सिच्युएशन आहे, तुमचे पर्सन तुम्हाला निग्लेक्ट करत आहेत किंवा ज्या काही गोष्टी तुमच्यापासून अंधारात ठेवल्या गेलेल्या आहेत किंवा जे काही खरं कारण होतं तुमच्यासमोर आलेलं नाही आहे, तर लवकरच ते कारण तुमच्यासमोर येणार आहे. लवकरच त्या गोष्टी तुमच्यासमोर येणार आहेत. येस, तर रिअल स्टोरी तुमच्यापासून लपून राहणार नाही आहे. जे की तुम्हाला दिसतंय ते सत्य नाही आहे. तर त्याच्यामागचं हिडन ट्रूथ काय आहे ते आपण पाहणार आहोत. डिवाईन प्लीज गाईड मी. हिडन ट्रूथ काय आहे? डिवाईन प्लीज गाईड मी. तर आपल्याला इथे 7 नंबर अगेन 7 नंबर दिसून येत आहे. तर इथे 100% तुमचं आणि त्यांचं स्पिरिच्युअल कनेक्शन आहे, सोलचं कनेक्शन आहे. सो हे जे काही हँगमॅन आहे आणि हे 7 ऑफ कप्स आहे. मे बी असू शकतं तुमचे पर्सन सध्या डिस्ट्रॅक्टेड आहेत, समजत नाही त्यांना, योग्य ते दिसत नाही, योग्य ते व्यक्तीला ते निवडू शकत नाही किंवा सध्या असू शकतं ते तुम्हाला निवडू शकत नाही. बिकॉज ऑफ दिस की कन्फ्युजन आहे बिकॉज दिसून येते आपल्याला एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. सो कन्फ्युजन आहे. नेमकं योग्य ते काय डिसिजन घ्यायचं या संदर्भामध्ये कन्फ्युजन आहे. बट हे स्पिरिच्युअल कनेक्शन आहे, या बाबतीमध्ये त्यांना माहिती आहे. सो हे स्पिरिच्युअल कनेक्शन आहे अँड लवकरच ह्याच्यातील जे काही डिवाईन लव आहे त्यांच्यासमोर येईल. डिवाईन लव कनेक्शन त्यांच्यासमोर खरं सत्य प्रकट होईल आणि हे जे काही बाकीचे कार्मिक सिच्युएशन आहे ती त्यांच्या जीवनामधून जाईल. सो इथे जरी दिसत असलं समोर तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त डिवाईन खूप जास्त ते दाखवत आहेत किंवा असं काहीतरी आहे की चांगलं चाललेलं आहे खूप जास्त, बट नो, हे फक्त प्रोजेक्शन आहे. हे फक्त दाखवण्यासाठी गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत. सो तुम्ही ह्या ज्या कन्फ्युजन आहे तुमच्या मनामध्ये त्याच्यातून बाहेर पडायला हवं आहे. अगेन 3 नंबर, 3 ऑफ वॉन्ड्स, 3 ऑफ कप्स अँड 3 ऑफ पेंटिकल्स. सो हे इट्स इल्युजन, इट्स ऑल इल्युजन. जे काही तुम्हाला दिसत आहे, जे काही तुमच्यासमोर घडत आहे ते सगळे इल्युजन आहे. जर हे शिवशक्तीच्या जर्नीच्या संदर्भात असेल तर इल्युजन आहे. तुमचे पर्सन आणि थर्ड पार्टी ह्यांच्यामध्ये जे तुम्हाला दिसतंय ते सगळं संपलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठलंही जिवंतपणा नाही. डेथचं कार्ड आपल्याला काय सांगते, ते रिलेशनशिप संपलेलं आहे. बट ते एक लोकांच्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, समाजासाठी फक्त हे जे रिलेशनशिप आहे ते चालू आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच खूप जास्त स्ट्रेस घेण्याची गरज नाही आहे, खूप जास्त ताण घेण्याची गरज नाही, खूप जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही इथे. सो डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे की एक्सपेक्टेशन सोडून द्या त्या व्यक्तीकडून. सध्या ती व्यक्ती तिचा कर्मा जो आहे तिच्या जीवनामध्ये तो पूर्ण करत आहे. सो हे डिवाईन कनेक्शन आहे 100%. आणि हे मे बी तुमच्या पर्सनला हे हळूहळू समजत आहे किंवा कळेल. परंतु ही जी काही थर्ड पार्टी आहे आणि तुम्ही जे तुमच्या पर्सनकडून सध्या एक्सपेक्टेशन ठेवत आहात, अपेक्षा ठेवत आहात, तर ते अपेक्षा सोडून द्या. कारण की जे दिसतंय ते सत्य नाही, ते भ्रम आहे. तो भ्रम आहे आणि तो भ्रम लवकरच तुटणार आहे. तुम्हाला न्याय मिळणार आहे. हे थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये तुमची पर्सन जे आहे ते खुश नाही आहेत, ते फक्त शो ऑफ करत आहेत. सो यावरती तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, ट्रस्ट ठेवायचा आहे प्रत्येक गोष्टीवरती. मे बी कम्युनिकेशन येईल तुमच्याकडे लवकरच, काही ना काहीतरी कम्युनिकेशन येईल. तुमच्यावरती कार्य करत राहा. हे जे व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे, भाग्यकारक बदल तुमच्या जीवनामध्ये होतील, तुमच्या नात्यामध्ये होतील. फेथ ठेवा, विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्ट तुम्ही जर असे रडत पडत सतत तुम्ही डिवाईनला नाकारत जर गोष्टीवरती चालत राहिला तर तुम्हाला त्यातून दुःखच मिळेल. तर डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे. विश्वास ठेवा, फेथ ठेवा. प्रत्येक वेळेस डिवाईनला चूज करा, डिवाईनला निवडा, परमेश्वराला निवडा, प्रेमाला निवडा. जेथे तुम्हाला ज्वेलसी आहे, जेथे तुम्हाला राग आहे, जेथे तुम्हाला भीती आहे, जेथे तुम्हाला अँगर आहे, जेथे राग आहे, सगळ्या गोष्टी द्वेष आहे किंवा एक चिंता आहे किंवा स्वतःला तुम्ही कमी लेखता, त्या ठिकाणी तुम्ही डिवाईनला घेऊन यायचं आहे, परमेश्वराला घेऊन यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी परमेश्वराला निवडा. रागाला नका निवडू, भीतीला नका निवडू किंवा लो कॉन्फिडन्स सिच्युएशनला नका निवडू. तुम्ही तेथे प्रेमाला निवडा, डिवाईनला निवडा. डिवाईन इज अ लव. सो ती व्यक्ती काहीही वागत आहे, कसंही वागत आहे, बट त्याचं कर्म आहे तो. सो त्या व्यक्तीला त्याचा कर्म पूर्ण करू द्या. व्हेन कार्मिक सिच्युएशन एंड, ऑटोमॅटिक ती व्यक्ती ही त्यांच्या जीवनातून जाईल. सो डोंट वरी अँड हॅव फेथ ऑन गॉड
डिवाईनवरती विश्वास ठेवा. विश्वास ठेवा, मेन म्हणजे तर काय, विश्वास ठेवा. आणि रागाला नका निवडू तिथे, डिवाईनला घेऊन या, तिथे प्रेमाला घेऊन या. तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यामुळे घडल्या त्या सिच्युएशनला आठवा. तुमच्या जीवनामध्ये त्यांच्यामुळे जे ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये चांगल्या प्रगतिकारक घडल्या, भाग्यकारक घडल्या, त्याला तुम्ही समोर आणायचं आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे, ना की ह्या 3D माइंडसेटवरती. कारण की हे इल्युजन आहे. इथे जर सोलचं कनेक्शनशी आपण बात करत आहोत, सोल कनेक्शनशी आपण इथे विचार करत आहोत, तर हे माइंडच्या गेममधून तुम्हाला बाहेर पडावंच लागणार आहे. कारण की हे दिसते ते 3D प्लेनमध्ये आहे. भलेही तुमचे पार्टनर त्यांच्यासोबत खूप मजा करत आहे किंवा फिरत आहे, तुम्हाला दिसत आहे, किंवा तुम्हाला असं काही कळत आहे, किंवा तुम्हाला कुणीतरी सांगत आहे की बघा बघा त्यांचं काय चालू आहे, त्यांच्या जीवनामध्ये असं चालू आहे, तसं चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. दे आर डुईंग देअर कर्मा. सो त्यांचा कर्म आहे, त्यांना पूर्ण करू द्या. तुम्हाला तिकडे लक्ष द्यायचं नाही. तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऊर्जांवरती फोकस राहा, तुमचे विकास करा, तुमच्या कार्याकडे तुम्ही फोकस राहा, स्वतःकडे लक्ष द्या. सो तुम्हाला हे जे काही मी सांगते 17 वेळेस, मी प्रत्येक माझ्या रिडिंगमध्ये अनेक वेळेस सांगत असते की तुम्हाला स्वतःवरती कार्य करायचं आहे, इनर वर्क करायचं. इनर वर्क कशासाठी आहे? मग सगळ्यांसाठी आहे. जे आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे, ट्विन फ्लेममध्ये आहेत, किंवा जे सोलमेट कनेक्शनमध्ये आहे, सगळ्यांसाठी आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला पुढं होऊन काही ना काही स्टेप घ्यायचे आहे, इनर वर्क करायचं आहे, स्वतःवरती काम करायचं आहे, ना की बाहेर लक्ष द्यायचं आहे. तुम्ही स्वतःचा विकास करा. ते व्यक्ती त्याचा कर्म करत आहे. आणि हे माइंड आहे. हे सगळं जे दिसतंय तुम्हाला, हे रियालिटी नाही आहे. इट्स नॉट अ रियालिटी. सो तुम्हाला असं वाटेल की कदाचित मग ते आपल्या जीवनातून निघून जातील किंवा असं काही होईल. हे बघा, हे टाईम इज ही 3D प्लेनमधील गोष्ट आहे. टाईम, आत्म्याला कोणता टाईम नसतो, आत्म्याला कोणती वेळ नसते, आत्म्याला काही नसतं. सो तुम्हाला ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही जर हे बघा, 2 सिच्युएशन आपल्या जीवनामध्ये सतत असतात, परंतु आपल्याला एक कोणती तरी निवडायची असते. जर तुम्ही तिथे राग आणि प्रेम यापैकी प्रेमाला निवडलं तर तुमच्या जीवनामध्ये शांतता येईल. हे गोष्ट तुम्ही समजून घ्या. सकाळी मी हिलिंगचा व्हिडिओ टाकला होता. ॲक्च्युअली ती इंग्लिशमध्ये होता, परंतु ते सगळ्यांसाठी होता. त्यातली फक्त एनर्जी स्वीकारायची होती. सो ती एक एनर्जी होती आणि हिलिंग एनर्जी होती. नक्कीच पॉझिटिव्ह बदल होतील. फेथ ठेवणं गरजेचं आहे, विश्वास ठेवणं गरजेचं आहे, आणि सकारात्मक गोष्टींकडे पुढे जाणं गरजेचं आहे. सकारात्मकता ठेवलीच पाहिजे आणि त्याच्यावरच पुढं जायला पाहिजे. तुम्हाला वाटेल खूप दिवस होत आहेत, खूप वर्ष होत आहेत. नाही, ही लॉंग म्हणजे पूर्ण तुमचं आयुष्य जाईल इथपर्यंतची ही प्रोसेस आहे. मग त्यावरती फोकस राहायचा आहे. ठीक आहे. सो हे माइंडचे गेम आहेत, जे तुमच्या मनामध्ये सध्या विचार सुरू आहेत. कोण काय बोलतंय, कोण काय नाही, ह्याचा तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. घरचे काय बोलतायत, बाहेरचे काय बोलतायत, तुमचे हजबंड काय बोलतायत, वाईफ काय बोलते, किंवा तुमचे पर्सन काय बोलतायत. सो ही नेगेटिव्हिटी आहे. इतरही लोकांचा तुमच्यावरती प्रभाव होत आहे. मे बी असू शकतं कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा काही अशी लोक आहेत जे तुम्हाला टार्गेट करत आहे. काही लोक असे आहेत जे तुमच्यावरती प्रेशराईज तुम्हाला करत आहे, तुमची बदनामी केली जात आहे. तर याही गोष्टी यामध्ये आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डिवाईनलाच निवडायचं आहे, प्रेमालाच निवडायचं आहे, शांततेलाच निवडायचं आहे. तर यासाठी प्रत्येक वेळेस जसे मी गोष्टी सांगते, मेडिटेशन करत राहा, ध्यानधारणा करा, चक्रांचं मेडिटेशन करा, इनर वर्क करा, जे काही तुम्हाला मी सांगते ते करत राहा. आणि एखाद्या दिवशी जर नाहीच तुमच्याच्याने काही झालं तर आराम करा, रिलॅक्स व्हा. सो बदल होतील, पॉझिटिव्ह बदल होतील. जस्टिस तुमचंच आहे, न्याय तुमचाच आहे. सो अगेन आपल्याला बॉटमची ऊर्जा सोलमेट कनेक्शनची मिळालेली आहे, लवर्सची मिळालेली आहे, आणि हे कार्ड येते बाहेरून. तर शत्रूंचा नक्की नाश होईल. आधी स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती कार्य करा, पुढे चाला. थर्ड पार्टी इज अ इल्युजन. थर्ड पार्टी एक इल्युजन आहे. ते तुमच्या जीवनामध्ये किती दिवस राहील, किती दिवस नाही, हे त्यांच्या कार्मिक बॉन्डवरती निर्धारित आहे. सो त्याकडे तुम्हाला जास्त फोकस करायचा नाही आहे, तुमच्या कार्यावरती फोकस करायचा आहे. हे जे काही रिडिंग्स असतात या सोल कनेक्शनवरती असतात, जे की नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत, किंवा त्यांच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आहेत की ते व्यक्त करू शकत नाही कोणाशी. ओके. तर असू शकतं की ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या जीवनामध्ये बदलतील. तर लेट्स सी कधीपर्यंत हे बदल होतील आपण चेक करूया. मॅन प्लीज गाईड मी. हे जे काही बदल होणार आहेत, पॉझिटिव्ह बदल होणार आहेत. पॉझिटिव्ह बदल तर होणारच आहेत 100%. ह्याच्यावरती विश्वास ठेवा, सकारात्मक राहा. तर हे कधीपर्यंत होणार आहे लेट्स सी. नमस्कार. आपण टाईमलाईन चेक करतोय. इन 16 डेज, 16 दिवसामध्ये काही ना काहीतरी पॉझिटिव्ह बदल, काही ना काहीतरी पॉझिटिव्ह न्यूज तुमच्याकडे येईल.
आय थिंक मे बी असू शकतं कोणीतरी जे आहे 7 चक्र मेडिटेशन करत आहे, तर त्यांचं स्वादिष्टान चक्र खूप जास्त ॲक्टिव्ह होत आहे. ओके, जो खालील चक्र असतात मूलाधारानंतर स्वादिष्टान सॅक्रल प्लेक्सस चक्र असतो, तर तो इथे ॲक्टिवेट झालेला आहे. मे बी तुम्हाला 10-10 नंबर दिसत असतील, 16-16 नंबर दिसत असेल, तर नक्कीच पुढील 16 दिवसांमध्ये काही ना काहीतरी बदल, चांगले बदल होताना आपल्याला इथे दिसून येत आहेत. सो क्लायमेट दिस रिडिंग 16 दिवसांमध्ये काहीतरी तुम्हाला अशी न्यूज मिळेल की तुमचं कन्फ्युजन दूर होईल. 16 किंवा 17 अगेन आपल्याला क्राऊन चक्राच्या संदर्भातील हे ऊर्जा आलेले आहेत. सहस्रार चक्र, सो स्वादिष्टान चक्र आणि सहस्रार चक्र, तर ह्यांचं जे काही मेडिटेशन तुमचं सुरू आहे, तर दोन्ही चक्र जे आहेत ते एकमेकांशी कंबाईन आहेत. जर तुम्ही शिवशक्तीच्या जर्नीमध्ये असाल तर तुम्हाला माहिती आहे तुमचे आणि तुमच्या पर्सनचे चक्र एकच असतात. म्हणजे जसं तुम्ही ते खालच्या चक्रांशी डील करतात, तुम्ही वरच्या चक्रांशी करतात. जसं जसं तुम्ही मेडिटेशन करणार, ध्यानधारणा करणार, तुमचे चक्र अलाइनमेंटमध्ये येणार. म्हणजे हा जो काही स्वादिष्टान चक्र आहे तो त्यांच्या तुमच्या सहस्रार चक्राशी त्यांचा स्वादिष्टान चक्र काय आहे, कनेक्टेड असतो. सो या गोष्टींवरती लक्ष द्या, फोकस करा, इनर वर्क करा, तुमच्या कार्यावरती लक्ष द्या, स्वतःवरती लक्ष द्या, स्वतःकडेच लक्ष द्या, स्वतःचा विकास करा, सेल्फ लव्हमध्ये या. ना की तुम्ही बाहेर ते बघायचं आहे. ती पर्सन त्यांचं कार्मिक गोष्टींमध्ये अडकलेलं आहे आणि त्यांची पण ते खूप जास्त आनंद नाही त्याच्यामध्ये, बट ते आर शोईंग बिकॉज करू काही शकत नाही ना आता. मोर दॅन 1 मंथ असू शकतं, जास्तीत जास्त ह्या गोष्टींसाठी 1 महिन्याचा कालावधी लागेल. एका महिन्यामध्ये ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये कार्यरत होतील. काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस एका महिन्यामध्ये नक्की 100% होतील. सो क्लायमेट दिस रिडिंग इट्स अ पॉझिटिव्ह साईन अँड व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड पॉझिटिव्ह वेनेच घ्यायचा आहे. ज्या ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहे, जे की थर्ड पार्टी सिच्युएशन आहे किंवा तुमचं इनर कॉन्फ्लिक्ट सुरू आहे, हे नातं सोडून द्यावं का पकडावं, काय करावं, या संदर्भात कन्फ्युजन आहे, तर 100% येथे डिवाईन गाईड करत आहे की सध्याचं जे कन्फ्युजन आहे त्यातून बाहेर पडा, स्वतःवरती कार्य करा. ना की कुठला निर्णय तुम्हाला आत्ताच घ्यायचा नाही आहे. रिअल स्टोरी तुमच्यासमोर आलेली नाही अजून. मे बी यातून तुम्हाला काही ना काहीतरी संकेत मिळाले असेल, परंतु खरी स्टोरी अजून तुमच्यासमोर आलेली नाही. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा नाही आहे. तर आधी स्वतःवरती कार्य करायचं आहे. कुठलं नातं संपवायचं नाही आहे, कुठल्या नात्यातून तुम्हाला बाहेर पडायचं नाही आहे किंवा नवीन नात्यात जायचं पण नाही. तर येथे डिवाईन गाईड काय करतं आहे तुम्हाला की तुम्हाला जे आहे ते स्वतःवरती कार्य करायचं आहे. स्वतःवरती कार्य करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी डिवाईनला घेऊन यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्यांनाच निवडायचं आहे. प्रत्येक ठिकाणी डिवाईनला निवडा म्हणजे काय असतं, डिवाईन ज्या ज्या ह्याच्यात असतो त्यांना आपल्याला निवडायचं असतं. जसं की डिवाईन प्रेमामध्ये आहे, शांततेमध्ये आहे. जसं की डिवाईन प्रेमामध्ये आहे, शांततेमध्ये आहे, एक प्रकारे जे आपण मैत्रीपूर्ण राहतो, सगळ्यांशी सौहार्दपूर्ण राहतो, पीसमध्ये राहतो, त्यामध्ये डिवाईन आहे. ना की रागामध्ये, दुःखामध्ये, द्वेषामध्ये, ह्याच्यामध्ये डिवाईन नाही आहे. तर तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये परमेश्वराला घेऊन यायचं आहे. बघा, तुमचं युनियन लवकरच होईल, तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धता लवकरच येईल. सो आय होप तुम्हाला ही रिडिंग रेझोनेट झाली असेल. ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. ही एक जनरल रिडिंग होती. पर्सनल रिडिंगसाठी तुम्ही नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता. सो थँक्यू सो मच अँड बी पॉझिटिव्ह. आणि लवकरच 16 ते 17 दिवसामध्ये तुमच्या जीवनात नक्की पॉझिटिव्ह बदल घडून येतील. फेथ ठेवा, विश्वास ठेवा. विश्वास ठेवल्यावर सगळ्या गोष्टी होतात. तर आधी आपण विश्वास ठेवणं गरजेचं आहे डिवाईनवरती, परमेश्वरावरती. थर्ड पार्टी वगैरे असं काही नसतं. तुम्ही, तुमचे पर्सन आणि गॉड हेच 3 आहेत फक्त. हेच एक ट्रायंगल आहे. बाकी त्यामध्ये दुसरं कोणी येऊ शकत नाही. ती थर्ड एनर्जी आहे. तुम्ही एक एनर्जी आहात. तुमची पर्सन आणि तुम्ही एक एनर्जी आहात. तर तुम्ही जे सेपरेशन क्रिएट केलं की ते वेगळे आहेत, ते वेगळे आहेत, नाही. ते सतत तुमच्यासोबत आहे आणि तुम्ही त्यांच्यासोबत असता नेहमी. ते थर्ड पार्टी हे तुमची थर्ड पार्टी फक्त गॉड आहे, डिवाईन आहे, परमेश्वर आहे, बाकी कोणी नाही. हे फक्त इल्युजन आहे. जे तुम्हाला दिसतं हे रिॲलिटी नाही आहे. जे समोर दिसते ती रिॲलिटी नाही आहे. ते भ्रम आहे. ओके, सो ठीक आहे. सध्या ह्यावरती तुम्हाला फोकस नाही करायचा आहे. मला स्वतःवरती कार्य करायचं आहे, स्वतःवरतीच फोकस करायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. ज्यांना गरज असेल त्यांना शेअरही करा. तसेच पर्सनल लिंक काउन्सिलिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करा. आणि जे कोणी इनर वर्कच्या संदर्भात माहिती हवी आहे किंवा त्यांना गायडन्स हवं आहे त्यांनी नक्की मला कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपवरती करायचा आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.